कथा विश्व या यूट्यूब चॅनलवर मी दिव्या आपलं मनापासून स्वागत करते. तर आपण ऐकत आहोत बाबाराव मडावी लिखित भाकर भाग 8. शेतात जाऊन फेरफटका मारला. तसं हे शेत माझं नाही, पण या शेताच्या मातीत माझ्या बाची समाधी आहे. मोठ्या भावानं बाचं स्मारक उभारलं. 4ही पहाडाच्या मध्यभागी असलेल्या शेतात बाचे स्मारक कष्टकऱ्यांचं प्रतीक म्हणून उभं झालं. बाची आठवण येऊन शेतात गेलो. पेरणीचे दिवस होते. शेतात बी पेरणी चालू होती. बाची आठवण सतावत होती. धोतरबंडीतला शेता मातीत वावरणारा कष्टातला जीव. वाटलं बा ती पण हाकलत बी पेरत आहे. बैलांना चालण्यासाठी हाकारत आहे. बाचा चित्रपट डोळ्यांसमोर आला. माझ्या शिकलेल्या मनाला अडाणी बाच्या हृदयातली उंची गाठताच आली नाही. गुराढोरांच्या पाठीपोटावरून हात फिरवणारी ही माणसं केवढी प्रेमळ. यांचं जीवनच निराळं. काम करणाऱ्या बैलांसाठी रडणारी. शेतातला बैल मेला तेव्हा बानं ढसढसा अश्रू गाळले. गाय हरवली तेव्हा बा 8 दिवस बरोबर जेवला नाही म्हणायचं. काम करून घरी आलो की गाय जिभेनं मला चाटायची, माझी वाट पाहायची. जनावरासाठी हुरणारी ही कष्टिक माणसं आता पुन्हा भेटायची नाहीत. एकदा उन्हाळ्याच्या दिवसात असंच एक वानर शेतातल्या आळ्यावर पाणी पिण्यासाठी आलं. गटागटा पाणी पिऊन त्याला चक्कर आली. बाला वाटलं वानर तरफडलं. बा त्याच्या जवळ गेला, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याचं डोकं मांडीवर ठेवलं. वानरानं थोड्या वेळात बाच्या मांडीवर प्राण सोडला. बानं त्याचे अंत्यसंस्कार शेतातच केले. त्याच शेतात बाच्या स्मारकाजवळ मी नुकताच उभा होतो. डोळ्यात आसवांचा समुद्र दाटून आला होता. बाला आमची किती काळजी. माय बिमार असायची, अंथरुणाला खिळलेली. बा स्वयंपाक करायचा, भाकरी थापायचा. बा आमची माय झाला होता. आम्हाला जेवू घालून कामावर जायचा. मरेस्तोवर कष्ट करायचा, घाम गाळायचा. बाच्या कष्टाची किंमत कशी करणार? त्याच्या घामाचं मोजमाप कसं होणार? बानं कष्ट उपसले, पोसलं, शिकवलं, खूप शिकलो. विद्यापीठात MA मुलांना माझी पुस्तकं अभ्यासक्रमात लागली. चळवळीत पुढं आलो, भाषणं द्यायला लागलो. परंतु बाच्या जगण्याचं तत्त्वज्ञान अजून गवसलंच नाही. PhDच्या विषयापेक्षाही कष्ट करणाऱ्यांचं मोठं तत्त्वज्ञान, निरक्षक तत्त्वज्ञान, डोळस तत्त्वज्ञान. आठवण झाली की थपकून जातो. ॲम्बॅसिडर, रेल्वे, विमानातून प्रवास करणारं माझं अंतःकरण एकाएकी थांबून जातं. मुंबई दिल्लीच्या सडकेवर चालणारी माझी पावलं अचानक थांबतात. बाच्या शेतात काम करणाऱ्या आठवणी सतावतात. त्यांचा आदर्श जिकडे तिकडे दिसतो. मी नुसताच भारावून जातो. आज पेरणीचा दिवस. बाही पेरणी करायचा, दिवसभर शेतात एरझारा मारायचा. शेतात बी टाकायचा, त्यातून अंकुर निघायचं. अंकुराला वाढवायचं, तण उपसायचं. पुराप्रमाणे माया करायची. त्याचे धांडे उभे व्हायचे. त्यावर कणीस लागायचं. बा त्याची ढणाढणा पिपा वाजवून राखण करायचा. गोफणीतून सुसू गोटे सोडायचा. पीक आलं, घरी येऊन यायचा. त्याची भाकर आमच्या पोटात जायची. कष्टाची भाकर कष्ट करणारेच कमावतात. पिकाचा दाना कष्टातूनच हाती लागतो. त्याचं मोल कुणी कसं करावं? शेतात बाची भाकर नेली की बा आमच्या कामानं लगबगीनं खायचा. त्यावर गटागटा पाणी पिऊन ढेकर द्यायचा. पोटातलं जठर शांत झालं की चेहऱ्यावर ताजेतवानपणा उमटायचा. लगेचच बा शेतात काम करण्यासाठी धावत सुटायचा. बाच्या स्मारकाजवळ उदास होऊन आकाशाकडे पाहत होतो. शेतात तिफन चालूच होती. कष्ट करणारी माणसं धावत होती. शेतात बी पडलं होतं. बाचा वंश चालूच होता. बाचा स्वाभिमान घेऊन जगणारी माणसं शेतात राबत होती. कष्टाच्या जीवाचं महत्त्व होतं. पण आधुनिक साहेबी युगात मी फसलो होतो. माझ्या बासारखं मला जगता येत नव्हतं. त्याचं दुःख झालं. थोड्या वेळानं आभाळ दाटून आलं. डोळ्यातले अश्रू गालावर आले. पावसाच्या सरी जोरात सुरू झाल्या. पाण्यानं वावर भरून आलं होतं. बाच्या स्मारकाजवळ पडणाऱ्या पाण्यासोबत
हात जोडून मुसमुसत रडत होतो. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.